रायगड जिल्हा परिषद शाळा पालेखुर्द या शाळेचा नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या हस्ते पार पडला। यावेळी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्यासह माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य अरुण शेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतमदादा म्हात्रे, माजी सभागृह नेते परमजीत ठाकूर, माजी नगरसेवक रवींद्र भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर, माजी नगरसेविका सरस्वती काथारा, कमला देशेकर व इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन केली। यावेळी माजी नगरसेविका अरुणा किरण दाभणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले। त्यांच्यासह शाळेतील शिक्षक, दीपक फर्टिलायझर कंपनीचे मॅनेजर आणि अरुण शेठ भगत यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी चिंद्रन गावातील नामवंत नेत्यांची भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला। माजी नगरसेविका अरुणा किरण दाभणे व सागर भोयर यांच्या सततच्या पाठपुराव्याने दीपक फर्टिलायझर या कंपनीकडून 42 लाख रुपयाचा निधी या नवीन इमारतीसाठी मंजूर करण्यात आला आहे। रायगड जिल्हा परिषद शाळा पालेखुर्द, सर्वप्रथम आपण या छोट्या मुलांसाठी, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया। कारण आज रविवार असताना सुद्धा ही मुलं आपली शाळा नवीन होते हे बघण्यासाठी आणि त्याचं एक झोतक उदाहरण असण्यासाठी ते आज उपस्थित आहेत। आणि अशा या खूप चांगल्या अशा कार्यक्रमाला उपस्थित आपले लाडके आमदार सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब, सन्माननीय अरुण शेठजी भगत साहेब आणि सगळाच व्यासपीठ, कारण वेळ अतिशय झालेला आहे त्याच्यामुळे मला वाटतं फक्त या दोघा जणांचं कौतुक करण्यासाठी मी माईक हातात घेतलाय। एक म्हणजे या वॉर्डच्या नगरसेविका अरुणाताई दाभणे आणि दुसरे सागरजी, यांच्यासाठी जोरदार टाळ्या का झाल्या पाहिजे, कारण कुठल्याही परिस्थितीत आपल्या प्रभागाचा, आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे ह्याच हेतूने नेहमी हे कार्यरत राहिलेले आहेत। जसं शाळेचं आत्ताच आपल्याला दीपक फर्टिलायझरच्या काकडे साहेबांनी सांगितलं की बाबा या शाळेत जाऊन टीव्ही बघाव्या। खरोखर तुम्ही एवढी माहिती देत होतो, मी कंपल्सरी आणि कटाक्षाने तुमच्याकडे बघत होतो की एवढी माहिती देते, आज ही सारी जनता तुमच्या मागे लागेल आणि अजून तुमच्याकडून ज्या ज्या भागात आम्हाला काय काय कमी आहे ते नक्कीच तुम्ही त्या त्या भागात द्यावं अशी विनंती मी या साऱ्यांच्या वतीनं तुम्हाला करतो। कारण खरोखर शेवटी देणाऱ्यांनी देत जावे आणि घेणाऱ्यांनी घेत जावे, याप्रमाणे आपण करताय हे सारं आम्ही ऐकलं आणि त्या पद्धतीनं खरोखर या बालकांसाठी देखील आज तुम्ही म्हणताय की ई क्लासरूम या झाल्यात, परंतु त्या टिकवणं कठीण झालंय। तुम्ही 3-3 वर्ष त्या टीव्हीची वॉरंटी देताय आणि तो सिलेबस देखील कंटिन्यू 3 वर्ष तुम्ही देताय, ही फार चांगली गोष्ट आहे जी मी आता याच्यातून उचलली। आणि हे तुम्ही नक्कीच 3चे 5 वर्ष कसे होतील, कारण टीव्ही आजकाल एक्सटेंडेड वॉरंटी देखील मिळतात, त्या वॉरंटी देखील 2+3 पण साहेब आलेले आहेत। कारण आमच्या शाळांमध्ये आम्ही त्या 5 वर्षाच्या घेतल्या, त्या वॉरंटीत जर वाढत असल्या तर मुलांचा फायदा अजून 2 वर्ष त्याच सिलेबस होईल, ही विनंती तुम्हाला मी करतो। खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण विकास कामं ही माननीय आमदार महोदय यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी आपण रोज बघतोय। रविवार नाही, सोमवार नाही, मला वाटतं 7 दिवसानंतरचा देखील वार असता तरी तो कमी पडला असता, एवढी उद्घाटनं आपण सगळी करतोय। आणि ती कामं नुसती उद्घाटनं नाही तर ती कामं पूर्णत्वास जात आहेत, हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। नाहीतर नारळ आज फोडला की नंतर तो नारळ सुकतो, असा काही प्रकार इथे होत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला एकच सांगेन की खूप कामं आहेत, करण्यासारखी आहेत, आणि एकच सांगतो, जो काम करतो ना त्याची चूक होते, हे लक्षात ठेवा। जो काम करत नाही त्याची कधीच चूक होत नाही, कारण तो कामच करत नसतो। त्यामुळे अशा वावड्या इकडे फार उठतील की बाबा हे काय उद्घाटन आहे, पण लक्षात ठेवा उद्घाटन कोण करतो, जो काम करतो तो। त्याच्यामुळे मी मुद्दाम हे वाक्य या भागात वापरलंय, तुम्ही समजून जा। त्याच्यामुळे आता विकासाला साथ देणं आपली गरज आहे आणि ते पूर्णत्वास नेणं ही या मान्यवरांची पूर्ण ताकदीने ते मागे लागले, त्याच्यामुळे कुठलंही काम अडणार नाही याच्यात माझ्या मनामध्ये दुमत नाही। पुन्हा एकदा मी दीपक फर्टिलायझर या कंपनीचं मनापासून कौतुक करतो की आपण 42 लाख रुपयाचा मोठा निधी इथे दिलेला आहे। आणि अरुणाताईंनी आता 7वीचा वर्ग पाहिजे हे देखील सांगितलंय, आणि सातत्यानं लोकांमध्ये राहून काय कमी पडते, आज याचं उद्घाटन झालं, ही शाळा होणार तर पुढची मागणी केली, म्हणजे अशा नगरसेविका आपल्याला पाहिजे। तर हे याच्यातून दिसून आलंय। मी सागरजी आणि अरुणाताई तुम्हा दोघांचं कौतुक करतो आणि एकच सांगतो की जे आपल्यासाठी करतात ना त्यांच्या मागे आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे, हे एकमेव वाक्य मी तुम्हाला सांगतो आणि इथे सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
फर्टिलायझर कंपनीचा मनापासून आभार व्यक्त करतो की या प्रकल्पासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी केला. या परिसरातील या गावच्या नगरसेविका सुवर्णा किरण दाभणे आणि सागर यांनी यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्यांना सर्व ग्रामस्थांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना जोड दिली आणि त्यामुळं आज या कार्यक्रमाचं भूमिपूजन होऊ शकलेलं आहे. मी या निमित्तानं या सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. ग्रामस्थांना ह्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या मुलांना इथं शिकवता यावं त्यासाठी दर्जेदार अशा पद्धतीच्या वर्गखोल्या बांधल्या जातील, सगळे इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल. या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण पाठवतो. येणाऱ्या 25 तारखेला होणार आहे बालागावाचं आंदोलन जोपर्यंत नाव दिलं नाही. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होतं आहे. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्याच हस्ते याचं भूमिपूजन झालं. त्याही वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि एका विक्रमी वेळेमध्ये हा विमानतळ पूर्ण झाला आणि देशामध्ये आदर्शवत अशा पद्धतीचं पुनर्वसन या विमानतळाच्या प्रभावित अशा ग्रामस्थांचं झालेलं आहे आणि त्यामुळे एक आनंदाची भावना आहे. आता या आनंदावरती साज तेव्हा चढेल ज्यावेळेला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला दिलं जाईल. त्या अनुषंगानं आम्ही सर्वांनी मिळून आंदोलनं केलेली आहेत. या आंदोलनांमध्ये 4-5 केसेस झाल्यात. काल अलिबागमध्ये एक केस याच्यामधून आहे की ज्याच्यातून आमची सुटका याच्यामधून कोर्टानं केली. राज्यामध्ये 4 केसेस आमच्यावरती अजून बाकी आहेत. त्यामुळे हा विमानतळ या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जावं यासाठी इथल्या भूमिपुत्रांनी संघर्ष केला, प्रकल्पग्रस्तांनी संघर्ष केला आहे. त्या सगळ्यांची अपेक्षा आहे का विमानतळाचं उद्घाटन व्हायच्या आधी, त्याचं उड्डाण व्हायच्या आधी त्याला नाव दिलं जावं. आमची ही मनापासून इच्छा आहे. मात्र या अनुषंगानं अद्यापही सूत्र हलताना दिसत नाही आहे. त्यामुळे वेगवेगळे व्यक्ती त्याचं आंदोलन वगैरे अशा पद्धतीचा रूप त्याला द्यायचा प्रयत्न करत आहेत. खरं तर ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी यासाठी बैठक घेतली त्याच्या उद्घाटनाच्या आधी त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं आहे की हे नक्की होणार आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की ते उद्घाटनाच्या आधी व्हायचा आम्ही पूर्णपणानं प्रयत्न करू, पण दुर्दैवानं अजूनपर्यंत ते झालेलं नाही. पण आज जे आंदोलनाची भाषा करतायत ते आंदोलन करणारे ज्यावेळेला या विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यावं अशी उद्धव ठाकरे सरकारचे प्रयत्न होते तेव्हा त्यांनी कुठलंही आंदोलन केलं नाही. त्यावेळेला त्यांनी कुठला संघर्ष केला नाही. त्यावेळेला त्यांचं एक वाक्यसुद्धा छापून आलं नाही का सरकारचा हा निर्णय आम्हाला पसंत नाही. आम्ही तर सांगतोय की देवाडे साहेबांचंच नाव दिलं पाहिजे, राज्य सरकारचा ठराव आहे आणि उद्घाटनाच्या आधी झालं पाहिजे तर आम्हाला खरा त्याच्यातून आनंद होऊ शकणार आहे. आम्ही याच्यासाठी संघर्ष केलेला आहे. आज जे राजकीय लोक हे याच्यासाठी पुढाकार घेत आहेत त्यांचे मगरीचे अश्रू आहेत. बाळासाहेबांचं नाव दिलं जात असताना यांनी विरोध नाही केला. आज ते विरोध करायला बघतात, हे मगरीचे अश्रू आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला ते शिकण्याची अपेक्षा नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता, प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र याची अपेक्षा आहे कारण त्यांनी आंदोलनात भाग घेतला आहे. त्याची अपेक्षा रास्त आहे आणि त्या दृष्टिकोनातून 25 तारखेच्या आधीच झालं पाहिजे. यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत, मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे, काय करायचं आहे, उद्यापासून अधिवेशन सुरू होते, आम्ही नक्की प्रयत्न करू.